यूपीएससीच्या वेळेला हे जाणवलं महाराष्ट्रातल्या मुलांच्या बाबतीमध्ये मेन्सला काय प्रॉब्लेम होतो. तर माहिती खूप आहे, अभ्यास खूप केलेला आहे, पण पेन आणि पेपर याच्यामध्ये अंतर पडतंय. हा पेन आणि पेपर ह्याच्यामध्ये जे अंतर पडतंय त्याचा एकमेव सगळ्यात मोठा इश्यू आपण म्हणूया ते म्हणजे फिअर फॅक्टर. आणि फिअर फॅक्टर काय, मला उत्तर लिहिता येणार आहेत का. एकूणच असलेले दिवस, दोन गोष्टी बोलते एकाच वेळेला बरं का मी. एक, असलेले दिवस सगळे किती दिवस आहेत माझ्या हाताशी ते एक्झॅक्टली कळणं तर प्लॅन नीट होऊ शकणार आहे. आणि दुसरं असणार आहे की टार्गेट्स माहिती असावे लागणार आहेत. समोर पेपर ठेवलेला असतो यूपीएससीच्या याच्यामध्ये, तो म्हटला की जास्तीत स्टेप्स मी लिहिल्या तर चालतील का, आणि लिहून दिल्या स्टेप्स त्यांनी. तर मॅडमने असा हाताशी पेपर घेतला आणि हसल्यान म्हटल्या त्यांच्याकडे, आयपीएस सरांकडे बघून हसल्यान म्हटल्या तुमच्यापेक्षा 2 जास्तीच लिहिल्यात म्हणे. हे टर्न आउट कसं झालं, एक फॉर्मल आणि इंटेन्स प्रेशरची कंडिशन स्माइल कंडिशन मध्ये टर्न आउट झाली, इनफॉर्मल मध्ये टर्न आउट झाली. तुम्हाला आता लक्षात येईल मी काय सांगतेय. कुठून आले हे एक्सपिरियन्स, म्हणजे हा एक्सपिरियन्स स्वतःचा नाही आहे, हा एक्सपिरियन्स आहे सरांनी जे वर्गामध्ये इथिक्सच्या पेपरला सांगितलेले, इथिक्सच्या वेळेला शिकवलेलं की त्याला नावच आहे ग्रेडेड यूज ऑफ व्हायलन्स. डेटा नीट लक्षात घ्या बरं का, हा वापरायचा आहे, हा कोट करायचा आहे आपल्याला. हे कुठून येणार आहे, हे करंट इव्हेंट मधनं येणार आहे, हे सांगते मी. करंट इव्हेंट हे क्रिटिकल आहेत आणि आपले करंट इव्हेंटचे तास मिसच करायचे नाही. ऍब्सोल्युटली.